नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विद्या मॅथ क्लासेसमध्ये स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरला आपण 10वीचा पार्ट 2चा दुसरा टॉपिक पायथागोरस थेरम याच टॉपिकमधील पायथागोरस थेरम आजच्या लेक्चरला आपण तो प्रूव्ह करणार आहोत. आणि बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा थेरम आहे. तर चला बघूया पायथागोरस थेरम आपल्याला काय सांगतो. बघा, लक्ष द्या बाळांनो इकडं. पायथागोरस थेरम काय सांगतो? इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. काय सांगतोय? राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर हा इक्वल असतो रिमेनिंग राहिलेल्या ज्या दोन साइड आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या ऍडिशनला इक्वल असतो. आणि हेच आपल्याला दाखवायचं. मग पहिली गोष्ट बाळांनो, तुम्हाला इथं हायपोटेनियस कोण हे माहित असणं गरजेचं आहे. तर बघा, राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर तुम्ही एक राईट अँगल ट्रायंगल जर ड्रॉ केला, हा राईट अँगल झाला. राईट अँगलच्या अपोजिट जी साईड असते ह्या साईडला काय म्हटलं जातं? हायपोटेनियस म्हटलं जातं. इथं काय म्हटलं आपल्याला? पायथागोरस थेरम तेच सांगतो आपल्याला, द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस. मग इथं राईट अँगल कोणता आहे? बीच्या अपोजिट साईड कोण आहे? एसी. म्हणजेच एसीचा स्क्वेअर हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. मग रिमेनिंग ज्या दोन राहिलेल्या साईड आहेत, रिमेनिंग कोण राहिल्यात? ए बी बी सी ह्या दोन साईड राहिलेल्या आहेत. ह्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या ऍडिशनला इक्वल असतो. म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल? ए बीचा स्क्वेअर प्लस रिमेनिंग दुसरी राहिलेली कोण आहे? बीसीचा स्क्वेअर. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं. पायथागोरस थेरम काय सांगतो? इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द आपल्याला सांगितलेलं आहे इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. म्हणजे बाळांनो, राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर हा इक्वल असतो त्याच ट्रायंगलच्या ज्या रिमेनिंग दोन साइड आहेत त्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशनला इक्वल असतो. हे आजच्या लेक्चरला आपल्याला प्रूव्ह करायचंय. ओके, तर बघा. तर बाळांनो, जर थेरम प्रूव्ह करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला ह्याच पद्धतीनं क्वेश्चन लिहायचं. पहिल्यांदा गिव्हन लिहायचंय. गिव्हन मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला? स्केचमध्ये काय सांगता येईल की ट्रायंगल एबीसी हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून मी इथं लिहू शकतो इन राईट अँगल ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे? ट्रायंगल ए बी सी. आणि मला सांगा राईट अँगल कोणता आहे? तर बी हा तुमचा राईट अँगल आहे. म्हणून मी इथं परत लिहू शकतो अँगल बी, सॉरी इथं काय येईल तुमचा? अँगल ए बी सी इज इक्वल टू किती आला तुमचा? 90. हे आपल्याला गिव्हन झालं. मग प्रूव्ह काय करायचं आपल्याला? टू प्रूव्ह. मग हे लिहून घ्यायचं लगेच. टू प्रूव्ह म्हणजे काय सिद्ध करायचं आपल्याला? तर सिद्ध करायचं आपल्याला हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे एसीचा स्क्वेअर हा इक्वल असतो. हायपोटेनियसचा स्क्वेअर कोणाला इक्वल असतो? त्याच ट्रायंगलच्या राहिलेल्या ज्या दोन साइड आहेत त्यांच्या स्क्वेअरच्या ऍडिशनला इक्वल असतो. रिमेनिंग राहिलेल्या दोन साइड कोण आहेत आपल्या? ए बीचा स्क्वेअर प्लस रिमेनिंग राहिलेली दुसरी कोण आहे? बीसीचा स्क्वेअर. ओके, हे टू प्रूव्ह झालं. मग कन्स्ट्रक्शन ह्या स्केचमध्ये एक्स्ट्रा काय ऍड केलेले? तर आपण बीडी हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला एसीवर, कारण की इथं राईट अँगल आहे, याचा अर्थ तो परपेंडिक्युलर आहे. म्हणून मी लगेच कन्स्ट्रक्शन हे लिहितो. कन्स्ट्रक्शन मध्ये काय येईल तुमचा? कन्स्ट्रक्शन मध्ये येईल ड्रॉ सेगमेंट. कोणती सेगमेंट ड्रॉ केलेली आपण? बीडी. ड्रॉ सेगमेंट बीडी ही परपेंडिक्युलर केलेली कोणत्या कोणावर? तर साइड एसी वर. बरोबर. हे कन्स्ट्रक्शन झालं. आता प्रूफ कशा पद्धतीने तुम्ही ते सिद्ध करणार आहे मग आपल्याला ते लिहायचंय. म्हणून काय लिहिताना आता प्रूफ. आता काय लिहायचंय? प्रूफ. जर थेरम लिहित असताना तुम्हाला ह्याच पद्धतीने लिहायचं बाळांनो. पहिल्यांदा गिवन, प्रूफ, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ. जर कन्स्ट्रक्शन असेल तर लिहा, जर नसेल तर लिहायची गरज नाही. आता प्रूफ मध्ये आता मला सांगा की ह्या ट्रायंगल कोणता आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून मी इथं लिहू शकतो इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी. हा एबीसी हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि सेगमेंट बीडी ही परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे कोणावर? हायपोटेनियस कोणता आपला? त्याच ट्रायंगलचा एसी.
मग याच्या अगोदर आपल्याला ही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे की बाळांनो, जर राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर तुम्ही राईट अँगल मधून जर हायपोटेन्यूसवर एक जर परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळं, ही परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळं किती ट्रायंगल तयार झाला? हा एक ट्रायंगल तयार झालाय आणि हा एक ट्रायंगल तयार झालाय. आणि ओरिजिनल ट्रायंगल तर आपला आहेच एबीसी. म्हणजे इथं किती ट्रायंगल तयार झाले? 3. एक कन्सेप्ट माहित असणं गरजेचे, तीच तुम्हाला सांगतोय. जर राईट अँगल मधून तुम्ही हायपोटेन्यूसवर एक जर परपेंडिक्युलर ड्रॉ जर केला, तर जे नवीन 2 ट्रायंगल तयार झालेत, जे न्यू 2 ट्रायंगल फॉर्म झालेले आहेत, हे दोन्ही ट्रायंगल एकमेकाला सिमिलर असतात आणि हेच 2 ट्रायंगल ह्या ओरिजिनल ट्रायंगलला पण काय असतात? सिमिलर असतात. हे आपल्याला याच्या अगोदरच्या बीटमध्ये सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणून एक थेरम आहे, तिथे आपल्याला माहिती आहे काय, जर राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगल मधून जर हायपोटेन्यूसवर जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर जे 2 नवीन ट्रायंगल तयार झालेत, हे दोन्ही नवीन ट्रायंगल या ओरिजिनल ट्रायंगलला काय असतात? सिमिलर असतात. आणि हे 2 एकमेकाला पण सिमिलर असतात. हे कोण सांगतं आपल्याला? तर सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल सांगतो. मग आता इथं जे ट्रायंगल तयार झालेत, हा 1 नंबर, हा 2 नंबर, हे दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगलला काय असणार आहेत? सिमिलर असणार आहेत. कोण सांगतं आपल्याला? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. म्हणून मी इथं लिहू शकतो बाळांनो की ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल कोणता? एबीसी. की ट्रायंगल एबीसी हा सिमिलर असणार आहे कोणाला? ट्रायंगल 1 नंबरचा एडीबी ला. ट्रायंगल एडीबी ला. आणि हाही सिमिलर असणार आहे कोणाला? 2 नंबरच्या ट्रायंगलला, म्हणजेच बीडीसी ला. ट्रायंगल बीडीसी ला. ओके, हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. मग आता तिन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत, तर तुम्हाला इथं रिझन जर लिहायचं झालं, तर तुम्ही इथं रिझन लिहू शकता. इथं काय लिहू शकता? तुम्ही रिझन लिहू शकता. इथं रिझन काय लिहिता तुम्ही? सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल लिहिलं तरी चालेल. मी इथं रिझन लिहितो, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ओके, ह्या पद्धतीचं रिझन लिहू शकता. मग आता प्रूव्ह करण्यासाठी काय करायचंय, तर हा ओरिजिनल ट्रायंगल एकदा एडीबी सोबत सिमिलर दाखवा आणि हाच एबीसी ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल एकदा बीडीसी सोबत सिमिलर दाखवा. आणि जर आपल्याला माहिती आहे 2 ट्रायंगल जर सिमिलर असतील, तर याच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा असतो? सेम प्रोपोर्शन मध्ये असतो. म्हणजे याचा अर्थ मी असं लिहू शकतो इथं की मी इथं लिहू शकतो ट्रायंगल एबीसी हा सिमिलर असणार आहे ट्रायंगल एडीबी ला. बरोबर? पहिल्यांदा ओरिजिनल ट्रायंगल 1 नंबरच्या ट्रायंगल सोबत सिमिलर दाखवतो. जर सिमिलर आहेत, तर याचा अर्थ यांच्या करस्पॉन्डिंग साईड कशा असणार आहेत? सेम प्रोपोर्शन मध्ये असणार आहे. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल इथं? लक्ष द्या. तर इथं मी लिहू शकतो की एबी च्या करस्पॉन्डिंग साईड कोण येईल? पहिला दुसरा घेतला तर इकडे कोण घ्यायचा? तुम्हाला पहिला दुसराच घ्यायचा. काय आला तुमचा? एडी इज इक्वल टू, इथं बीसी घेतो, तर बीसी कसा घेतलाय आपण? दुसरा तिसरा, तर इथं दुसरा तिसराच घ्यायचा, डीबी. आणि इथं घेतो मी एसी, आणि इथं जर एसी कसा घेतलाय? पहिला तिसरा, तर इथं पण कोण घ्यायचा तुम्हाला? पहिला आणि तिसरा, म्हणजे कोणाला? तुमचा एबी. इथेही तुम्हाला जर रिझन लिहायचं झालं तर रिझन लिहू शकता, करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल आर सेम प्रोपोर्शन मध्ये असतात. ओके, मग आता ह्या 3 रेशो पैकी मग आता आपल्याला काय पाहिजे रे? प्रूव्ह मध्ये काय पाहिजे आपल्याला? एकतर एसीचा स्क्वेअर पाहिजे, किंवा एबीचा स्क्वेअर पाहिजे, किंवा बीसीचा स्क्वेअर पाहिजे. मग ह्या 3 रेशो पैकी आपल्याला 2 रेशो घ्यायचे, मग एकाचा तरी स्क्वेअर यायला पाहिजे. मग बघा, मी जर बीसी अपॉन बीडी हा जर स्किप केला, तर कोण राहिला? एबी अपॉन एडी आणि एसी अपॉन एबी. तर एक न्यूमिरेटर आणि एक डिनॉमिनेटर असाच घ्यायचा. यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं तर एबी इंटू एबी काय येईल? तुमचा एबीचा स्क्वेअर येईल. आपल्याला पाहिजे होता, म्हणून मी बीसी अपॉन बीडी ला स्किप करून मी हे 2चाच रेशो घेणार आहे. म्हणजेच कोणाचा आपल्याला सांगता येईल इकडं की एबी अपॉन काय आला तुमचा? एडी इज इक्वल टू, इकडे काय आला तुमचा? एसी अपॉन एबी. यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल? एबी इंटू एबी काय आला? एबीचा स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आलं? एडी इंटू एसी. याला इक्वेशन नंबर 1 नाव देतो.
त्याला इक्वेशन काय नाव दिलं आपण? 1. आता जे आपण ह्या पद्धतीने इकडे केलंय त्याच पद्धतीने आपल्याला की आता पहिला आणि दुसरा हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवले होते. आता पहिला आणि आपल्याला काय करू? तिसरा हे 2 ट्रायंगल सिमिलर दाखवू. म्हणून मी इथं लिहू शकतो की इथं मी लिहू शकतो की ट्रायंगल ABC. आता इथं लिहू शकतो मी ट्रायंगल ABC हा ओरिजिनल ट्रायंगल सिमिलर आहे 2 नंबरला, म्हणजे काय? BDC ला, ट्रायंगल BDC. मग 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो कसा असतो तुमचा? सेम प्रोपोर्शनल मध्ये असतो. म्हणून मी इथं लिहू शकतो परत AB अपॉन काय आला तुमचा? पहिला दुसरा घेतला तर इकडे पहिला दुसरा, BD. इथं घेतो BC दुसरा तिसरा, 2 नंबर आणि 3 नंबरचा, इथे 2 नंबरचा आणि 3 नंबरचा, म्हणजेच DC चा. AC ची करस्पॉन्डिंग साईड कोण होईल? AC ची BC. म्हणजे कसा समजायला पाहिजे तुम्हाला? पहिला तिसरा घेतला तर इकडेही पहिला तिसरा घ्यायचा. इथेही रिझन काय लिहिताल तुम्ही? इथेही तुम्हाला रिझन लिहायचं आहे की करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल आर सेम प्रोपोर्शन. सिमिलर ट्रायंगलच्या साईड कशा असतात? सेम प्रोपोर्शन मध्ये असतात. आता इथं बघा, जसं आपल्याला AB चा स्क्वेअर आला तसा आता BC चा स्क्वेअर आणायचा आहे. ओके, तर कोण स्किप करायला लागेल आपल्याला? एक BC, एक न्यूमरेटर आणि एक डिनॉमिनेटरला पाहिजे. तर बघा, इथं BC न्यूमरेटरला आणि इथं BC डिनॉमिनेटरला, म्हणजे AB अपॉन BD काय करावं लागेल? स्किप. तर आपण ह्या दोघांचाच रेशो घेऊ. काय आला तुमचा? BC अपॉन DC इज इक्वल टू काय आला? AC अपॉन BC. बघा, मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय आलं तुमचं? BC चा स्क्वेअर इज इक्वल टू काय आला? DC इंटू काय आला? AC. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर हे आलं. याला इक्वेशन नंबर 2 नाव देतो. मग बघा रे बाबांनो, आपल्याला AB स्क्वेअर आला, BC स्क्वेअर पण आला. मग इथं AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअरच्या मध्ये कोणतं साईन आहे? प्लस. तर आपल्याला काय करावं लागेल? हे दोघं आलेत, आता प्लस मध्ये पाहिजेत, म्हणून इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची मी ऍडिशन करतो. मग सर AC कसा येईल? तर यांना ऍडिशन केल्याच्या नंतर आपल्याला AC स्क्वेअर भेटून जाईल. म्हणून मी इथे लिहितो ऍडिंग इक्वेशन नंबर 1 and 2. मग इक्वेशनची ऍडिशन करत असताना LHS ची करायची, RHS ची करायची, म्हणजे डाव्या साईडची. म्हणजेच काय आला तुमचा? AB स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर इज इक्वल टू काय आला तुमचा? आता RHS AD इंटू AC प्लस काय आला? DC इंटू AC. जर दोन्ही साईडला जर बघितलं आपण, तर इकडे जर बघितलं दोन्ही टर्म मध्ये, तर कोणती टर्म सारखी आपल्याला इथं बघायला भेटते? आपल्याला इथं बघायला भेटते की इथं दोन्ही साईडमध्ये AC ही सेम आहे, तर मी इथून AC कॉमन काढू शकतो. तर काय आला तुमचा? इकडं इथून AC जर कॉमन काढला तर इकडे रिमेनिंग कोण राहिला? AC कॉमन निघाला, तर इथं राहिला AD. प्लस साईन जशाच तसं AC कॉमन निघाला, तिकडे कोण उरला? DC. आणि लक्ष द्या, इकडे काय आला तुमचा? AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर जशाच तसं. परत AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू. मग AD प्लस DC कोण आहे रे? AD प्लस DC म्हणजेच कोण होणार आहे तुमची? AC. बघा ना, AD प्लस DC इज इक्वल टू कोण होणार आहे? टोटल तुमचा AC होणार आहे. तर मी AD प्लस DCच्या जागी काय लिहू शकतो? AC लिहू शकतो. तर इथं आला तुमचा AC. इथं रिझन जर लिहायचं झालं तर लिहू शकता A, D आणि C हे कसे तुमचे कोलिनियर. ओके, मग आता काय आला? AC इंटू AC काय आला तुमचा? इकडं AC चा स्क्वेअर आणि इकडं कोणाला तुमचा? AB स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर. आणि बाळांनो, आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं की AC कोण आहे? हायपोटेनियस. तर हायपोटेनियसचा स्क्वेअर हा इक्वल आहे कोणाला? तर ह्याच ट्रायंगलच्या 2 साईड आहेत, ज्या 2 रिमेनिंग साईड राहिल्या यांच्या स्क्वेअरच्या ऍडिशनला इक्वल आहे. म्हणजेच AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस काय आला तुमचा? BC स्क्वेअर. जर यालाच आपण अजून कोणत्या पद्धतीने लिहू शकतो? तर मी याला ह्या पद्धतीने लिहू शकतो. अजून लक्ष द्या, इथं मीच याला असं लिहू शकतो की AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस काय आला तुमचा? BC स्क्वेअर. ह्या पद्धतीने आपण याला लिहू शकतो. ओके, बघा, ह्या पद्धतीने आजच्या लेक्चरला आपण पायथागोरस थेरम हा डिस्कस केलेला आहे आणि हा आपण प्रूव्ह पण केलेला आहे. जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि आपले मित्र असेल, मैत्रीण असेल, त्यांना आपली
ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद.